प्रेज लॉट. मी पास्टर आनंद भालेराव. मी आज तुमच्यासाठी एक छोटासा मेसेज घेऊन आलेलो. परमेश्वरचं वचन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते वचन असं आहे. मत्ते याचा 10वा अध्याय आणि 11 वचन सांगते की जो कोई इन छोटे में से एक को मेरा चेला जानकर केवल एक कटोरा ठंडा पानी पिलाए तो मैं तुमसे सच कहता हूँ वो किसी रीति से अपना प्रतिफल ना पाएंगे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं प्रियानो, मत्ते याचा 10वा अध्याय आणि 42 वचन असं सांगतं. मत्ते शुभवर्तमानचा 10वा अध्याय आणि 42 वचन असं सांगतं की जो कोणी माझा शिष्य, जो प्रभू येशूचा शिष्य, याच्यासाठी जो कोणी एक थंड पाण्याचा गिलास किंवा थंड पाणी जर त्याला देतो तर बायबल सांगतं का त्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. त्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आजच्या काळामध्ये पुष्कळ लोक देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलत आहे, देवाच्या सेवकाच्या बाबतीमध्ये बोलत आहे. पण मला हे सांगायचं आहे का तुम्ही जर खरं विश्वास देवावर करत आहात, देवाच्या पाठीमाग आम्ही जर चालत आहोत, देवाच्या वचनात आम्ही आहोत किंवा आम्ही खूप वर्षापासून देवावर विश्वास करत आहोत, पण आम्ही देवाच्या सेवकाचा आदर व मान करत नाही आणि त्याची सेवा पण करत नाही किंवा उदाहरणार्थ त्याला घरात आल्यावर लवकर पाणी पण देत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यांची काळजी घेत नाही किंवा त्यांच्या काही गोष्टीची त्यांच्या काही गरजा आम्ही पुरवठा करत नाही प्रियानो, तर बायबल सांगते का परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देणार नाही. जर आम्ही देवाच्या सेवकासाठी काही बी जर करतो, एक छोटासा पाण्याचा गिलास जर आम्ही देवाच्या सेवकासाठी करतो तर बायबल सांगते परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आम्ही देवाच्या सेवकाची काळजी घेतली पाहिजे, देवाच्या सेवकाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. प्रियानो, मी एक हा मेसेज याच्यासाठी तयार करत आहे कारण पुष्कळ लोक आजच्या काळामध्ये देवाच्या सेवकाचा विरोध करत आहोत, देवाच्या सेवकाचा तिरस्कार करत आहोत, देवाच्या सेवकाचा घृणा करत आहेत, देवाच्या सेवकाच्या चुका काढत आहेत, त्यांच्या काय म्हणतात त्यांचे अशा काही गोष्टी त्यांच्या विरुद्ध खोटे काही शब्द बोलत आहेत. पण प्रियानो, बायबल सांगते की तुम्ही देवाच्या सेवकाचा मान व सन्मान तुम्ही केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे किंवा उदाहरणार्थ त्यांना तुम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. बायबल सांगते ज्या टायमाला बायबल सांगताना जुन्या काळामध्ये एलियाची एका विधवा बायाने काळजी घेतली. दुष्काळामध्ये एलियाला तिनं जेवण दिलं आणि बायबल सांगतं का त्या विधवेने थोडंसं पीठ होतं तिच्याकडं आणि ते विधवेने काय केलं माहिती आहे का, ते एलियाला जेवण दिलं. पण बायबल सांगतं की त्या विधवेचं पीठ दुष्काळामध्ये संपलं नाही प्रियानो. तर मला हे सांगायचं कसं, आम्ही आमच्या जीवनातून जे काही देवाच्या सेवकासाठी करतो तर बायबल सांगतं की आम्ही आशीर्वादित होतो आणि देव आम्हाला दुष्काळामध्ये पण आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा परमेश्वर प्रियानो. म्हणून आम्ही जे काही करू ते देवाच्या नावानं करूया. कारण का जो कोणी आमच्या घरात प्रार्थना करणारा किंवा आराधना करण्यासाठी का देवाचं वचन जर घेऊन येतो, एक प्रभूचा जर शिष्य आहे, तो जर येशूचा शिष्य आहे, जर आम्ही तो करतो तर बायबल सांगतं का परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. आज पुष्कळ लोक देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलत आहे, देवाच्या सेवकाला तुच्छ म्हणत आहे. हा एक व्यक्ती फक्त पैसे मागणारा किंवा पैसे घेणारा व्यक्ती आहे, पण हा याच्यामध्ये दया आणि कृपा नाही आहे, खूप अलग व्यक्ती प्रियानो. आम्हाला ते बोलायचं काम नाही प्रियानो, त्याचं काम तो करणार आणि त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला. पण आम्हाला हे करायचं आहे की आम्ही जे काही करतो आमच्या लाईफमध्ये त्या देवाच्या सेवकासाठी किंवा देवाच्या सेवकासाठी देण्याचं घेण्याचं किंवा कोणत्याही गोष्टी करतो तर देव आम्हाला प्रतिफळ देणार आहे. आणि ते जे काही आम्ही देवाच्या सेवकाला जो काही करतो ते आम्ही त्याच्यामुळं नाही, तर ते आम्ही प्रभूमुळे करतो. हालेलुया. आणि ते आम्ही प्रभूमुळे करतो, येशूमुळे करतो. जर आम्ही येशूमुळे करतो तर येशू आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे, येशू आम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आज पुष्कळ लोक म्हणतात मी ह्या सेवकाला केलं, मी त्या सेवकाला केलं, मी या सेवकाला इतकं पैसे दिले, मी ते प्रियानो तुम्ही ते सेवकाला नाही तर तुम्ही देवाच्या दासाला देताय, परमेश्वराला देताय, परमेश्वराला भेट देताय. हालेलुया. आणि तुम्ही जर मनातून किंवा चांगल्या भावनातून जर तुम्ही देता तर देव आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. बायबल सांगते ज्या टायमाला एका मंदिरामध्ये एका विधवेने तिच्या पूर्ण कमाईतून जे काय होतं ते टाकलं तर बायबल सांगते प्रभूनं बघितलं
हालेलुया. मला हे सांगायचं प्रेरणा का तुम्ही देवाच्या सेवकासाठी किंवा मंदिरामध्ये चर्चमध्ये भरा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही देवाच्या कार्यासाठी जर आम्ही झटतो तर सर्व गोष्टी देव बघणार असतो. हालेलुया. परमेश्वर बघणार असतो. परमेश्वर पाहणार असतो का माझा जो दास आहे, माझ्या दासासाठी कोण काय करतं हे सर्व देव बघणार असतो प्रेरणा. पण आम्ही जे काही करतो आमच्या लाईफमध्ये परमेश्वरासाठी, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया. म्हणून आम्ही हे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे की देवाचं वचन आम्हाला का सांगतं तर आम्ही थोडंसं जर परमेश्वरासाठी, परमेश्वरच्या दासासाठी जर करतो तर देव त्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर. म्हणून आम्ही ते सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आज पुष्कळ लोक देवाच्या कार्यासाठी झटत नाही प्रियांनो, काही गोष्टी करत नाही प्रियांनो. पुष्कळ चर्चमध्ये काही आता पुष्कळ जुन्या काळामध्ये पुष्कळ लोक पुढे यायचे, पण आजच्या काळामध्ये पुष्कळ लोक देवाच्या कार्यासाठी पाठीमागं पडत आहे प्रियांनो. देण्या घेण्यामध्ये म्हणा, दशवंश म्हणा, दान म्हणा किंवा प्रभूचं कार्य म्हणा किंवा झाडू मारणं म्हणा किंवा चर्चमध्ये काम करणं म्हणा किंवा कोणतीही गोष्ट म्हणा आज कमी पडत आहे प्रियांनो. देवाच्या दासासाठी पण करण्यासाठी कमी पडत आहे. लोक म्हणतात का देवाच्या दासाला पुष्कळ पगार आहे, पण प्रियांनो पगार नाही, पण काही अशा गोष्टी आहेत की देवाच्यासाठी जर आम्ही करतो तर देव आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून आम्ही देवाच्या दासासाठी आम्ही केलं पाहिजे जितकं होईल तितकं. का? कारण आम्हाला प्रतिफळ पाहिजे आहे, आम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, आम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार आहे, पृथ्वीवर पण आम्हाला आशीर्वाद होणार. म्हणून आम्ही देवाच्यासाठी झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. देवाच्या सेवकाच्या विरुद्ध आम्ही बोललो नाही पाहिजे, तर त्याला उलट त्याचा आदर व मान केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. रेजुलाट. आज पुष्कळ लोक असेत का कोणता देवाचा सेवक जर घरात येत असला तर लोक म्हणतात की मी घरी नाही आहे, मी बाहेर चाललो आहे, मला काम आहे, माझ्या पाठीमागं लग्न आहे, बड्डे आहे, असे पुष्कळ काही गोष्टी असे ते बोलत आहे प्रेरणा. पण मला हे सांगायचं आहे का देवाच्या गोष्टी आम्ही टाळ्याटाळी जर केलो, एखाद्या सेवकाला घरी येण्यासाठी जर आम्ही नाकार करतो, याचा अर्थ आम्ही आमचा प्रतिफळाचा आम्ही नाकार करतो, आमच्या आशीर्वादाचा आम्ही नाकार करतो. प्रेरणा. म्हणून आम्ही जास्तीत जास्त देवाच्या सेवकाचा मान व सन्मान केला पाहिजे. हालेलुया. आज मला हेच सांगायचं प्रेरणा ह्या मेसेजद्वारे का आम्ही देवाच्या सेवकाचा मान व सन्मान व आदर केला पाहिजे, तर त्याचं प्रतिफळ, त्याचा आशीर्वाद परमेश्वर आम्हाला स्वर्गातून देणारा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मार्क शुभवर्तमानाचा 9 अध्याय आणि 41 वचन सांगतोय की जो कोई एक कटोरा पानी तुम्हें इसलिए पिलाए कि तुम मसीह के हो, तो मैं तुमसे सच कहता हूँ की वो अपना प्रतिफल किस रीति से ना खोएंगे. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाच्या सेवकासाठी जर केलं तर परमेश्वर म्हणतो मी प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. तुम्ही तुमचं प्रतिफळ होणारं नाही, तुम्ही आशीर्वादित होणार आहोत. म्हणून आम्ही देवाच्या सेवकासाठी पुष्कळ झटलं पाहिजे प्रियांनो. मी बघितलं कितीतरी आजच्या काळामध्ये पुष्कळ वेळेस असे काही चर्च आहे का त्या चर्चमध्ये फॅन नाही आहे किंवा चटाई नाही आहे, खुर्च्या नाही आहे, अनेक गोष्टी बसण्यासाठी नाही प्रियांनो. पण आज लोक म्हणतात की मी चर्चसाठी खूप करतो. प्रियांनो, आम्हाला बोलून दाखवायचं नाही, तर आम्हाला करून दाखवायचं आहे. हालेलुया. बायबल सांगतं की तुम्ही एका हाताने दिलं, ह्या एका हाताने देशांत दुसऱ्या हाताला कळून दिलं नाही पाहिजे. पण प्रियांनो, आम्ही देवासाठी जे काही करू ना ते सर्व गोष्टी आम्ही आशीर्वादित होऊ प्रियांनो. म्हणून आम्ही देवाच्या सेवकासाठी प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का कितीतरी लोक, कितीतरी दास आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत, आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. त्यांच्या मनामध्ये खूप दुःख असतं प्रियांनो, पण ते कोणाला सांगू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये खूप अडचणी असतात, डिप्रेशनमध्ये असतात, पण तरी ते आनंदाने आपल्यासाठी प्रार्थना करत असते प्रियांनो. म्हणून आम्ही देवाच्या दासाला काय म्हणतात, देवाच्या दासासाठी पुष्कळ आम्ही केलं पाहिजे प्रियांनो. लक्षात ठेवा. आणि जे काही देवाच्या सेवकासाठी आम्ही जी काही सेवा काय करतो त्या सेवेमध्ये आम्ही पाठीमागं हटलं नाही पाहिजे प्रियांनो. का? कारण देवाचा जो सेवक आहे त्याच्यावर एक परमेश्वराचा एक अभिषेक आहे, आणि तो अभिषेक परमेश्वराचा आहे. आणि जे काय आम्ही त्याच्यासाठी करतो तो अभिषेकने आम्ही आमचं घर, आमचा परिवार, आमचे लेकरं, आमचे नातेवाईक सर्व त्या अभिषेकने आम्ही आशीर्वादित होतो प्रियांनो. म्हणून बायबल सांगतं की ज्या ज्या ठिकाणी तू जाशील त्या ठिकाणी तू आशीर्वादित बोल. हे असं वचन सांगतं, ज्या घरात तू जाशील त्या घरामध्ये तू काय कर, शांती बोल. आणि जर देवाचा सेवक ज्या घरात गेला आणि तो शांती नाही बोलला तर त्या घरामध्ये प्रियांनो ते घर नाही, तर ते एक काय म्हणते एक नाशवंत घर होऊन जाईल प्रियांनो. पण मला हे सांगायचं आहे का कोणत्याही देवाच्या सेवकाचा पाय जर आमच्या घराला लागतो तर एक आम्ही आशीर्वादित व्यक्ती बनतो प्रियांनो. त्या घरातला प्रत्येक सदस्य वाचलं जातं प्रियांनो. मला एक कहाणी तुम्हाला एक सांगायची. बायबलमध्ये एक जक्काया नावाचा व्यक्ती होता. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त म्हणला, हे जक्काया आज मला तुझ्या घरी यायचं आहे प्रियांनो. आणि जक्काया म्हणला ठीक आहे प्रभू, आज माझ्या घरी ये. आणि बायबल सांगतं का जक्कायाने येशूला आमंत्रित केलं. प्रेज द लॉर्ड. येशूला आमंत्रित केलं आणि येशू घरी आला.
येशू त्या ठिकाणी जेवला, बसला, बोलला आणि बायबल सांगते का आज ह्या घराला तारण प्राप्त झालं प्रियानो, असं बायबल सांगते. तर मला हे सांगायचं आहे का जर परमेश्वरचा दास किंवा प्रभू आमच्या घरी येतो तर आमचं घर हे आशीर्वादित होतं. त्या घरातल्या सगळ्या समस्या, अडचणी, परेशानी, दुःख, जे काय रोगराग असतात, परमेश्वराच्या दासामुळे ते घरातली समस्या दूर होतात प्रियानो. का ते घर परमेश्वर आशीर्वादित करतो, ते घरातले लोक येशू आशीर्वादित करतो. म्हणून आम्ही देवाच्या सेवकाचा मान, सन्मान किंवा आदर केला पाहिजे. सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याला परमेश्वराच्या दासाला आम्ही जे काही होईल ते आम्ही त्यासाठी केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर त्या व्यक्तीचं घर आशीर्वादित होतं. आज लोकांना वाटतं की आशीर्वाद मिळण्यासाठी मी काय करू, पण आम्ही सगळ्यात पहिलं देवाच्या सेवकाचा मान सन्मान केला पाहिजे. हालेलुया. एक छोटासा पाणी किंवा गिलास आम्ही देऊन आशीर्वाद देतो. विचार करा, जितकं जास्त आम्ही देवाच्या सेवकासाठी करू तितकं जास्त आम्ही आशीर्वाद देतो. हालेलुया. आज पुष्कळ लोक म्हणतात मी आशीर्वाद होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी पैसा जास्त दिला पाहिजे का, मी कपडे जास्त दिले पाहिजे का, मी धान्य जास्त दिलं पाहिजे का, मी जेवण जास्त दिलं पाहिजे का, मी गरिबाला जेवण वाटलं पाहिजे का. आज लोक सर्व करत आहेत पण देवाच्या सेवकाला तुच्छ म्हणत आहे. देवाच्या सेवकाकडे लक्ष देत नाही, देवाच्या सेवकाच्या गरजाकडे लक्ष देत नाही, देवाच्या सेवकाच्या कुटुंब काय करत आहे, त्याचा खर्च कसा आहे, त्याचा पैसा त्याला काय करायचं कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण मला हे सांगायचं की देवाच्या सेवकाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, तर त्याचं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो.